नमस्कार मित्रांनो, मी चंद्रकांत माने आपल्याला मी इंग्लिश ग्रामर मराठीमधून शिकवणार आहे किंवा सांगणार आहे माहिती की जी माहिती आपल्याला निश्चितपणे उपयोगी येईल याची मला खात्री आहे. आणि या ग्रामरमध्ये आपण सुरुवातीला ग्रामर कशा प्रकारे सुरुवात होते किंवा ग्रामरची काय आवश्यकता आहे त्याबद्दल जरा मी आपणाला माहिती सांगतो. तर पहिल्यांदा असं आहे, कोणत्याही भाषेमध्ये आपल्याला त्या भाषेचे वाक्यरचना येण्यासाठी त्या भाषेचं ग्रामर पूर्णपणे आत्मसात केलेलं असायला पाहिजे. त्याचबरोबर शब्दसंग्रह आपल्याकडे भरपूर पाहिजे. आता शब्दसंग्रह हा लगेच येत नसतो, तर तो हळूहळू अनुभवाने आपल्याला शब्द येत असतात किंवा आपला शब्दांचा साठा वाढत जात असतो. परंतु सर्वात प्रथम पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला त्या भाषेचं पूर्णपणे ग्रामर आत्मसात झालं पाहिजे, तरच आपल्याला त्या भाषेबद्दल वाक्यरचना वगैरे करता येते. तर मी आता सुरुवातीला आपल्याला सांगू इच्छितो की कोणतीही भाषेची सुरुवात ही मुळाक्षरांपासून होत असते आणि मुळाक्षरांना इंग्लिशमध्ये लेटर्स असं म्हणतात. तसंच इंग्लिश या भाषेची सुरुवातसुद्धा मुळाक्षरांनीच होते. मुळाक्षरांना इंग्लिशमध्ये मी आताच आपल्याला सांगितलं की लेटर्स म्हणतात. इंग्लिशमध्ये टोटल 26 लेटर्स आहेत. हे 26 लेटर्स ज्याला आपण सिक्वेन्सली आले असता त्याला आपण अल्फाबेट असं म्हणतो. तर हे 26 लेटर्समध्ये 3 भाग पडतात. आता हे 3 भाग कोणते हे मी आपल्याला प्रथम सांगतो. आता पहिला भाग जो आहे या 26 लेटरपैकी 5 लेटर्स जे आहेत ते आहेत वॉवेल्स. VOWELS वॉवेल्स, याला मराठीत म्हणतात स्वर. ते कोणते आहेत? A, E, I, O आणि U. यातील 2 जे आहेत ते आहेत सेमी वॉवेल्स. सेमी वॉवेल्स अर्धस्वर. सेमी वॉवेल्स ते कोणते आहेत? W आणि Y. आता हे W आणि Y हे जे आहेत हे जेव्हा वाक्याच्या शब्दाच्या मध्ये येतात किंवा शब्दाच्या शेवटी येतात तेव्हा ते स्वरासारखं काम करतात. म्हणजेच W अँड Y दे कॅन डू द वर्क ऑफ अ वॉवेल इन द मिडल or at the end of word. म्हणजेच W किंवा Y हे जे अर्धस्वर आहेत हे अर्धस्वर शब्दाच्या मध्ये किंवा शेवटी आले असता ते वॉवेलसारखं काम करतात, म्हणून त्यांना म्हणायचं सेमी वॉवेल्स. आणि आता राहिलेले जे 19 आहेत ह्या 19 शब्द लेटर्सला म्हणायचं कन्सोनंट्स. CONSONANTS. कन्सोनंट्स म्हणजे मराठीत त्याला म्हणतात व्यंजने. म्हणजे इंग्लिश भाषेमध्ये एकूण 26 लेटर्स आहेत. त्या 26 लेटर्सपैकी 5 वॉवेल्स आहेत म्हणजे स्वर आहेत, 2 सेमी वॉवेल्स आहेत म्हणजेच अर्धस्वर आहेत, अर्धस्वर, आणि राहिलेले 19 हे कन्सोनंट्स आहेत म्हणजे व्यंजने आहेत. अशा पद्धतीने इंग्लिशमध्ये एकूण 26 लेटर्स आहेत. आता या लेटर्समुळं किंवा लेटर्सच्या ग्रुपमुळं किंवा लेटर्स एकत्र आले असता मिनिंगफुल कलेक्शन झालं असता त्याच्यापासून शब्द तयार होतो. म्हणून मला तुम्हाला सुरुवातीला लेटर्स सांगावे लागले. आता लेटर्स एकत्र आले असता, पण ते कसे एकत्र आले पाहिजेत? मीनिंगफुल कलेक्शन ऑफ लेटर्स त्याला म्हणतो आपण
वर्ड म्हणजेच मुळाक्षरांच्या समूहाला, अर्थपूर्ण समूहाला वर्ड असं म्हणतात. म्हणजे शब्द. म्हणजे शब्द कसा तयार होतो? अ मीनिंगफुल कलेक्शन ऑफ लेटर्स इज कॉल्ड ॲज अ वर्ड. त्याला आपण शब्द असं म्हणतो. आता शब्द हे दोन प्रकारचे शब्द असतात. म्हणजे शब्दांमध्ये सिलॅबल असतात. SYLLABLE. सिलॅबल म्हणजे शब्दावयव. शब्दावयव त्याला आपण काय म्हणतो? शब्दावयव म्हणजे सिलॅबल. आता शब्द कसे असतात? एकतर एक अवयवी शब्द असतो म्हणजे एकच उच्चार. आता सिलॅबल म्हणजे काय किंवा अवयव म्हणजे काय, शब्द अवयव म्हणजे काय? ज्या शब्दांच्या ग्रुपमध्ये, लेटर्सच्या ग्रुपमध्ये स्वर आलेला आहे किंवा अर्धस्वर आलेला आहे, म्हणजे सेमी वॉवेल आलेलं आहे, त्याला म्हणायचं शब्द अवयव किंवा सिलॅबल. मग आता शब्दात अनेक प्रकार असतात. एक अवयवी शब्द म्हणजे मोनोसिलॅबिक किंवा द्विअवयवी शब्द डायसिलॅबिक म्हणजे त्यामध्ये दोन अवयव असतात. तसंच पॉलिसिलॅबिक वर्ड्स म्हणजे दोनपेक्षा जास्त अवयव असणाऱ्या शब्दांना आपण पॉलिसिलॅबिक वर्ड्स असं म्हणतो. उदाहरण सांगता येईल आपल्याला त्याचं. आता उदाहरणार्थ एक अवयवी शब्द कोणते? मी, ही, हे असे जे शब्द आहेत किंवा शी, यांना म्हणायचं मोनोसिलॅबिक वर्ड्स. म्हणजेच ह्यात एकच स्वर आहे म्हणून यांना म्हणायचं. किंवा माय, आता ह्यात स्वर नाही परंतु सेमी वॉवेल आहे. म्हणजेच सेमी वॉवेल किंवा वॉवेल आलेल्या अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला आपण शब्द असं म्हणतो. इंग्लिशमध्ये एकही शब्द असा नाही किंवा एकही शब्द असा तयार होत नाही की ज्यामध्ये स्वर किंवा सेमी वॉवेल नाही. म्हणजेच शब्द कोणताही तयार होण्यासाठी इंग्लिशमध्ये त्याला वॉवेल्स, कमीत कमी एक वॉवेल आणि किंवा कमीत कमी एक सेमी वॉवेल ह्याची आवश्यकता असते. तुम्ही कोणताही शब्द घ्या, उदाहरणार्थ हँड, HAND, हँड हात, त्यामध्ये ए हा स्वर आहे. तसंच दुसरा शब्द घ्या बुक, BOOK, बुक पुस्तक, त्यामध्ये दोन स्वर आहेत. बी आणि O म्हणजे दोन ओ हे स्वर आहेत. म्हणजे कुठलाही शब्द तुम्ही घ्या, मेल, MALE, म्हणजे त्यात दोन स्वर आलेले, MA आणि शेवटचा ई, अशा पद्धतीने यात दोन स्वर आलेले. म्हणजेच ज्या शब्दामध्ये सेमी वॉवेल किंवा वॉवेल नाही त्याला आपण शब्द म्हणूच शकत नाही. असा एकही शब्द इंग्लिशमध्ये नाही. आता हे झालं शब्दांच्या बाबतीत. आता शब्दांचे प्रकार असतात. शब्द किती प्रकारचे असतात? तर शब्दांचे जे प्रकार आहेत त्यांना म्हणतात पार्ट्स ऑफ स्पीच, ज्याला आपण मराठीत म्हणतो शब्दांच्या जाती. पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजेच शब्दांच्या जाती. ह्या शब्दांच्या एकूण जाती आहेत 8. ह्या 8 शब्दांच्या जाती किंवा 8 पार्ट्स ऑफ स्पीच कोणत्या आहेत जे आपल्याला माहीत आहेत. मी शॉर्टमध्ये फक्त त्याची नावं सांगतो. पहिलं आहे नाऊन. नाऊन म्हणजे मराठीत म्हणतात नाम. दुसरं आहे प्रोनाऊन, ज्याला मराठीत म्हणतात सर्वनाम. तिसरं आहे ॲडजेक्टिव्ह, ज्याला मराठीत म्हणतात विशेषण. चौथा पार्ट ऑफ स्पीच आहे वर्ब, क्रियापद. पाचवा पार्ट ऑफ स्पीच आहे प्रिपोजिशन, ज्याला मराठीत
शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. शब्दयोगी अव्यय. ऑन, ऑफ, फॉर, बाय, ॲट, टू, टुवर्ड्स अशा पद्धतीचे जे शब्द असतात त्यांना म्हणायचं प्रिपोजिशन्स. त्यानंतर 6वा पार्ट जो आहे त्याला म्हणतात कंजंक्शन. CONJUNCTION. कंजंक्शन म्हणजे उभयान्वयी अव्यय किंवा जोडणारा शब्द. उभयान्वयी अव्यय. आता उभयान्वयी अव्यय पुन्हा 2 प्रकारचे असतात. एक कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आणि दुसरे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. म्हणजे प्रधानत्वदर्शक उभयान्वयी अव्यय त्याला म्हणायचे इंग्लिशमध्ये कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. अँड, बट, ऑर, आयदर ऑर, नायदर नॉर अशा प्रकारच्या कंजंक्शन्सला काय म्हणायचं असतं उभयान्वयी अव्यय, परंतु कोऑर्डिनेटर्स असं म्हणायचं. म्हणजे प्रधानत्वदर्शक उभयान्वयी अव्यय. तसा दुसरा प्रकार असतो सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. म्हणजेच गौणत्व किंवा उपत्व दर्शविणारे उभयान्वयी अव्यय. उदाहरणार्थ बिकॉज, दो, अल्दो, इफ, अनलेस अशा पद्धतीचे जे अव्यय असतात, कंजंक्शन्स असतात त्यांना म्हणायचं गौणत्वदर्शक म्हणजे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स म्हणजे उभयान्वयी अव्यय. अशा प्रकारे 2 प्रकार असतात. 7वा पार्ट ऑफ स्पीच आहे त्याला आपण म्हणतो सातवा जो हे आहे पार्ट ऑफ स्पीच त्याला आपण म्हणतो ॲडव्हर्ब. ॲडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषण. क्रियापदाबद्दल किंवा विशेषणाबद्दल किंवा दुसऱ्या ॲडव्हर्ब बद्दल माहिती सांगणाऱ्या शब्दाला ॲडव्हर्ब असं म्हणतात. त्यानंतर 8वा पार्ट आहे शेवटचा इंटरजेक्शन. INTERJECTION. इंटरजेक्शनला मराठीत म्हणतात केवळ प्रयोगी अव्यय किंवा त्याला आपण उद्गारवाचक शब्द असं देखील म्हणू शकतो. कोणताही इंग्लिशमधला तुम्ही शब्द घ्या तो शब्द या 8 जातींपैकीच असणार. या 8 पैकी एका ग्रुपमध्ये तो मोडतो किंवा तो असतो. या 8 शब्दांच्या जातीच्या बाहेर कोणताही शब्द असू शकत नाही. आता ही झाली शब्दांबद्दलची माहिती. आता शब्दांपासून म्हणजे आपण काय पाहिलं, शब्द म्हणजे काय, अ मीनिंगफुल कलेक्शन ऑफ वर्ड्स म्हणजेच अर्थपूर्ण अक्षरांचा समूह त्याला म्हणायचं वर्ड. आता या वर्ड्स पासून काय तयार होते ते आपण पाहू. पुढची स्टेप कुठली आहे आपली, वर्ड पासून काय तयार होतं, वर्ड पासून. आता अ मीनिंगफुल कलेक्शन ऑफ वर्ड्स. अ मीनिंगफुल कलेक्शन ऑफ वर्ड्स but which has no subject and a predicate. ज्यामध्ये कर्ता आणि विधेय नाही असे जे शब्दांचा समूह असतो, छोटा थोडक्यात समूह म्हणून आपण त्याला म्हणतात वाक्प्रचार. आता हे वाक्प्रचार जे असतात तो छोटा शब्दांचा समूह असतो. म्हणजे वर्ड्स पासून काय तयार होतात, फ्रेजेस. आणि हे वर्ड्स आणि फ्रेजेस हे दोन्ही मिळून यांच्या कलेक्शनमुळे काय तयार होतं, क्लॉज. CLAUSE. क्लॉजला मराठीत म्हणतात उप किंवा गौण वाक्य, उपवाक्य किंवा गौण वाक्य. आणि मग सर्वात शेवटी सेंटेन्स. म्हणजेच या सर्वांपासून म्हणजे लेटर्स पासून वर्ड तयार झाला, वर्ड पासून फ्रेज तयार झाली,
आणि वर्ड आणि फ्रेजेसपासून क्लॉज तयार झाले आणि या सर्वांपासून म्हणजे वर्ड्स, फ्रेजेस आणि क्लॉजेस या सर्वांपासून काय तयार होतं? सेंटेन्स म्हणजे वाक्य तयार होतं. म्हणजे सगळ्यात क्रम कुठला आहे? पहिला लेटर्स. मिनिंगफुल कलेक्शन ऑफ लेटर्स इज कॉल्ड अ वर्ड. वर्ड पासून तयार होते फ्रेज. अ मिनिंगफुल कलेक्शन ऑफ स्मॉलर कलेक्शन ऑफ वर्ड्स इज कॉल्ड अ फ्रेज. फ्रेज पासून आणि वर्ड्स पासून काय तयार होतं? क्लॉज. आणि क्लॉजेस, फ्रेजेस आणि वर्ड्स या सर्वांपासून काय तयार होतं? सेंटेन्स, वाक्य. म्हणजेच वाक्याची आपल्याला अशी व्याख्या सांगता येईल, अ मिनिंगफुल कलेक्शन ऑफ वर्ड्स अँड फ्रेजेस अँड क्लॉजेस इज कॉल्ड अ सेंटेन्स. अ सेंटेन्स मे कंटेन वन क्लॉज ऑर मेनी क्लॉजेस. एखाद्या वाक्यामध्ये एक क्लॉज येईल किंवा अनेक क्लॉजेस येतील. जर एकच क्लॉज आलं तर त्याला फक्त वाक्य म्हणायचं, म्हणजे क्लॉज आणि सेंटेन्स त्यावेळेला दोन्ही एकच असतात. परंतु जर दोन वाक्य आली किंवा एकपेक्षा जास्त वाक्य आली तर एकाला म्हणायचं मुख्य वाक्य आणि दुसऱ्याला म्हणायचं उप किंवा गौण वाक्य. पण जे वाक्य कोणावरही आधारित नसतं किंवा दुसऱ्या वाक्यावर आधारित नसतं, त्याचा स्वतःचा अर्थ तो सांगतो, त्याला म्हणायचं मुख्य वाक्य. आणि जे दुसऱ्या वाक्यावर आधारित असतं त्याला म्हणायचं उप किंवा गौण वाक्य. अशा पद्धतीने वाक्यांचे नंतर परत प्रकार आहेत वाक्यामध्ये. वाक्याचे दोन प्रकार पडतात. एक तर म्हणजे कार्यावरून पडणारे प्रकार, ते 4 आहेत प्रकार. ॲसर्टिव्ह सेंटेन्स, ज्याला आपण मराठीमध्ये विधानार्थी वाक्य असं म्हणतो, म्हणजेच त्याला डिक्लरेटिव्ह सेंटेन्स असं सुद्धा म्हणतात. त्यानंतर दुसरा प्रकार आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स, म्हणजे आज्ञार्थी वाक्य, त्याला आपण ऑर्डर्स, कमांड्स असं म्हणतो. तिसरा प्रकार आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, ज्याला आपण इंग्लिशमध्ये दुसरं नाव आहे क्वेश्चन्स. त्यामध्ये पुन्हा 3 प्रकार आहेत. एक व्हर्बल क्वेश्चन, येस नो टाईप ॲन्सर मिळणारे क्वेश्चन. त्यानंतर WH क्वेश्चन. आणि तिसरं रेटोरिकल क्वेश्चन, म्हणजे उपहासात्मक प्रश्न, म्हणजे ज्या प्रश्नामध्ये उत्तर सामावलेलं असतं असा प्रश्न, त्याला म्हणायचं उपहासात्मक प्रश्न. अशा पद्धतीने तिसरा प्रकार आहे. आणि चौथा प्रकार असतो वाक्याचा एक्सक्लॅमेटरी, म्हणजे उद्गारवाचक वाक्य. अशा पद्धतीने 4 प्रकार म्हणजे ॲसर्टिव्ह किंवा डिक्लेरेटिव्ह, ज्याला मराठीत आपण विधानार्थी वाक्य असं म्हणतो. दुसरा प्रकार आहे इम्परेटिव्ह, आज्ञार्थी वाक्य. तिसरा प्रकार आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, म्हणजे क्वेश्चन्स. आणि चौथा प्रकार आहे एक्सक्लॅमेटरी, म्हणजे उद्गारवाचक वाक्य. असे 4 प्रकार पडतात वाक्याचे. ते पडतात कार्यावरून. आता रचनेवरून देखील वाक्याचे 3 प्रकार पडतात. ते कोणते? पहिला प्रकार आहे रचनेवरून पडणारे प्रकार, म्हणजे फ्रॉम स्ट्रक्चर. द काइंड्स ऑफ सेंटेन्सेस फ्रॉम स्ट्रक्चर. रचनेवरून पडणारे 3 प्रकार आहेत. सिंपल सेंटेन्स, त्यानंतर सिंपल सेंटेन्सला मराठीत म्हणतात केवळ किंवा साधे वाक्य. त्यानंतर दुसरं आहे कंपाऊंड सेंटेन्स, ज्याला मराठीत म्हणतात संयुक्त वाक्य. आणि तिसरा प्रकार आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्स, ज्याला मराठीमध्ये म्हणतात मिश्र वाक्य. अशा पद्धतीने वाक्याचे एकूण 7 प्रकार पडतात. कार्यावरून पडणारे 4 प्रकार आणि रचनेवरून पडणारे 3 प्रकार. अशा पद्धतीने वाक्यांचे प्रकार आपण नंतर हळूहळू शिकणार आहोत. आता आज आपण प्राथमिक माहिती घेतली. या पुढील आपल्या लेक्चरमध्ये आपण शब्दांच्या जाती शिकणार आहोत. ह्या जे मी आत्ता आपल्याला 8 जाती सांगितल्या शब्दांच्या, ज्याला आपण पार्ट्स ऑफ स्पीच असं म्हणतो, ते पार्ट्स ऑफ स्पीच आपण म्हणजे शब्दांच्या जाती आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहू. थँक्यू.